लग्नाची बेडी या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या भागामध्ये सावी उदास असते. तिला विनूची आठवण येत असते. म्हणून तिला मनवण्यासाठी सिंधू छानपैकी तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवते. नाकावरच्या रागाला औषध काय असं म्हणत ती सावीला हसवण्याचा प्रयत्न करत असते. पण सावीची कळी काही खुलतच नाही. तसंच अवस्था विनूची असते. विनू पण रुसून बसलेला असतो आणि त्याला मनवण्यासाठी सिंधू, राघव सगळे रत्नपारखी त्याच्या भोवती आता अवतीभोवती पिंगा घालत असतात. पण विनू एकदाच आवाज काढतो आणि चिडतो आणि म्हणतो, बस करा, मला हे सगळं नको आहे, मला कुणाशी बोलायचंच नाही आहे. सावीसुद्धा तेच सांगते, बस करा बरं, मला हे सगळं नको आहे, मला कुणाशी बोलायचं नाही आहे. विनू सांगत असतो, मला फक्त डॉक्टर काकू आणि सावी यांच्याशी बोलायचं, त्यांची भेट घ्यायची आहे. राघव म्हणतो, हे तुला कधीच करता येणार नाही. आता मात्र इकडे सावी सांगत असते, आई मला फक्त विनूला भेटायचं आहे गं. सिंधू सांगते, हे बघ बाळा, आपण नंतर बोलू ह्याच्यावरती. आणि सगळ्या मुलांना ती सांगते, चला बरं तुम्ही सगळ्यांनी ही चॉकलेटं घ्या आणि घरी जाऊन अभ्यास करा. याच्यावरती एक मुलगी म्हणते, खरं तर सावी खूप हुशार आहे, तिने अभ्यास केला काय नाही केला काय ती फर्स्टच येते. सिंधू म्हणते, नाही अभ्यास केल्याशिवाय कुणी फर्स्ट येत नाही. इकडे राघव सांगत असतो, हे बघ विनू, तुला कुठेही जाता येणार नाही, तुला त्या डॉक्टर काकू आणि सावी यांना विसरायला लागेल. मग मात्र विनू म्हणतो, बघितलं साजी, बाबा माझ्यासोबत असे वागतात, त्यांना हल्ली माझं कोणतं म्हणणंच पटत नाही. आता डॉक्टर काकूंना आणि सावीला भेटलं तर काय झालं, पण बाबांचं हे वागणं मला नाही आवडत आहे. याच्यावर तिकडे सावी सांगत असते, आई मला विनूला भेटायचं आहे गं. त्याच्यावरती सिंधू सांगते, हे बघ बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट नसतो करायचा. इकडे सिंधू समजवत असते, तिकडे राघव समजवत असतो, पण दोन्ही मुलं काहीही ऐकून घ्यायला तयारच नसतात. आणि आता राघव चिडून निघून जातो. राजश्री विचार करते, अचानकपणे राघवच्या वागण्यामध्ये हा बदल तरी का झालेला आहे. विनू सांगतो, बाबांचं वागणं खूप बदललंय आणि सगळ्यांनाच ते जाणवत असतं. सगळेच जण विनू जे बोलतोय ते आता पाहत असतात. त्यावेळेला मधू म्हणते, हे बघ बाळा, माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा, तू काळजी करू नकोस, मी तुझी भेट घडवून देईन, असं खोटं खोटं मधू सांगत असते. तोपर्यंत इकडे सिंधू सांगत असते, सावी बाळा उठ बरं. पण सावीला ताप आलेला असतो. मग सिंधू सावीच्या डोक्यावरच्या पाण्याच्या पट्ट्या बदलत असते. तोपर्यंत इकडे राघवने सिंधूचा फोटो हातात घेतलेला असतो आणि तो त्या फोटोकडे एकटक पाहत असतो. फोटोकडे पाहताना राघवला खूप वाईट वाटतं आणि त्याला मंगेशने धरलेला सिंधूचा हात आठवतो. ताबडतोब सिंधूचा फोटो तो फाडतो आणि फेकून देतो. तितक्यात तिथे राणी येते. राणी म्हणते, काय केलं राघव, तू हे काय केलंस. राघव म्हणतो, काही नाही, चल आपण झोपूया, कारण ना मला उद्या सकाळी विनूला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे आणि तुझा बड्डे पण कसा विसरलो मी, काहीतरी बड्डेचं गिफ्ट वगैरे मी आणेन हं. याच्यावरती मधू म्हणते, राघव ऐक ना, काय झालंय, तू आत्ता फोटो का फाडून फेकलास. पण राघव काही बोलायला तयार नसतो आणि तो उत्तर देत नाही, झोपायला जातो. मधू विचार करते, इतक्या सगळ्या प्रयासाने मी हे सगळं घडवून आणलेलं आहे, पण हे सगळं घडवून आणल्यानंतर सुद्धा राघव माझा झालाच नाही, परत सिंधू माझ्या आयुष्यात आले, हे सगळं काय घडतंय देवा. राघव मात्र मधूला काही एक्सप्लेनेशन द्यायला तयारच नसतो. पण मधूला समजतं की राघवच्या आयुष्यामधली आपली जागा मिळवणं हे फार कठीण आहे. तोपर्यंत इकडे आता विनू विचार करत असतो, मी सावीला फोन करू का, सावीला फोन करून तिच्याशी बोलू का. आणि तो फोन लावत असतो, पण इकडे सावी आजारी पडलेली असते आणि सिंधूचं फोनकडे लक्ष नसतं. सिंधू सावीच्या डोक्याच्या पट्ट्या बदलत असते. मग मात्र इकडे आता सावी झोपेत सुद्धा, पोलीस काका विनू मला भेटायला या ना, मला भेटायला या ना, मला तुमची खूप आठवण येते, असं बोलत असते. इकडे राघवने सिंधूचा फोटो हातात घेतलेला असतो आणि अचानकपणे त्याला सिंधू समोर दिसायला लागते. अजूनही राघवच्या मनामधले सिंधूचं प्रेम कमी झालेलं नसतं आणि सावीच्या प्रेमाखातर आता इकडे सिंधूसुद्धा वेडी झालेली असते. मग सिंधू येते. राघव म्हणतो, खरंच सिंधू तू आलेली आहेस का. सिंधू म्हणते, हो राघव. राघव म्हणतो, सिंधू खरं तर आत्तापासून माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात होणार आहे, कारण आत्तापर्यंत मी जगत होतो, मी दाखवत होतो की तुझ्याशिवाय मी जगू शकतोय, तुझ्याशिवाय मी राहू शकतोय, पण नाही, मी तुझ्याशिवाय खरंच राहू शकत नाही आहे सिंधू. तू आलीस ना, हे खूप चांगलं केलंस. मी इतके दिवस नुसतं जगत होतो, तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला अर्थ आलाय. त्यावरती सिंधू सांगते, राघव जी अवस्था तुमची आहे ना, तीच अवस्था माझी आहे. मी पण काही वेगळ्या अवस्थेमध्ये नाही आहे, फक्त जगत होते. पण तुम्ही आल्यामुळे आता माझ्या जगण्याला खरंच अर्थ येईल. आपण आता आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात करूया, असं म्हणत सिंधूसुद्धा राघवच्या जवळ येते. मग राघव सिंधूला आपल्या मिठीत घेतो आणि म्हणतो,
झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया आणि या सगळ्यामध्ये पुन्हा आता कोणत्याही गोष्टीची आडकाठी येता कामा नये. आपण दोघं जण जुन्या गोष्टी विसरून जाऊ आणि पुन्हा एकदा आपला पूर्वीसारखा नव्याने संसार सुरू करूया. आता सिंधूसुद्धा राघवची माफी मागते आणि म्हणते तुमच्यापासून लांब राहून खरं तर तुमच्या प्रेमाचा मला अर्थ समजला असं म्हणत ती राघवला मिठी मारते. ते राघवला मिठी मारते. इकडे आता राघव आणि सिंधू एकमेकांच्या मिठीत असताना नेहमीप्रमाणेच कडमडायला तिकडे मधू आलेलीच असते. मधू समोर येते आणि राघव राघव असं मोठ्याने ओरडते. राघव आणि सिंधूची गच्च मिठी अधिकच घट्ट झालेली असते आणि मधू स्वप्नातनं उठते. राघव राघव असं म्हणत आणि विचार करते, अरे देवा, हे तर माझं स्वप्न होतं, पण सिंधू नावाची काळी सावली माझ्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे. कितीही तिच्यापासून मी लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी ती माझ्या आयुष्यात येतच आहे. इतक्या प्रयासाने राघव आणि माझं लग्न झालेलं आहे, तरीसुद्धा ही सिंधू मात्र माझ्या आयुष्यातून जायला काही तयार नाही आहे असं ती विचार करत असते. नंतर आता सकाळी सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. राजश्रीने विनूच्या आवडीचे थालीपीठ बनवलेले असतात. मधू त्याला खाऊ घालत असते. राजश्री सगळ्यांना थालीपीठ देते आणि नंतर अन्वीला देते आणि म्हणते, तुला आवडतात ना थालीपीठ? आम्ही सगळ्यांचा नाश्ता झालाय, तू जरा उशिरा उठलीस ना, तर बाळा हे खाऊन घे. अन्वी म्हणते, व्हॉटेवर, खाते मी असं म्हणत अन्वी थालीपीठ खात असते. त्याच वेळेला इकडे आता रत्नाकर आणि दोघंजणं छानपैकी मोबाईल पाहत असतात. रत्नाकर आणि विनू छानपैकी जुने अल्बमसुद्धा काढून बसतात. जुने अल्बम काढल्यावरती सगळेजण हा कोण तो कोण असं विनू विचारत असतो. तर रत्नाकर सांगतो, ही तुझी राखी आत्या आणि ही रजनी आत्या. त्यावरती लगेचच इकडे रुक्मिणी म्हणते, रजनी आत्या नाही हं, रजनी आजी म्हणायचं तिला, आणि राखी आत्या असं म्हणत जुने आता सगळे फोटो पाहत असताना सिंधूचा फोटो त्या अल्बममध्ये येतो. आणि आता विनू सिंधूचा फोटो पाहणार तर मुद्दाम मधू घाईघाईत तो फोटो काढून घेते आणि तो फोटो खाली पडतो. खाली पडलेला फोटो आता विनू घेण्यासाठी वागतो. रत्नाकरला कळत नाही की नक्की काय चाललंय मधूचं. मग मधू आता तो फोटो आपल्या जवळ ठेवते. तोपर्यंत अन्वीचं सगळं खाऊन झालेलं असतं आणि आता तो फोटो मधू आपल्याकडे घेते आणि तो फोटो लपवून ठेवते, जेणेकरून विनू तो फोटो पाहणार नाही. आणि मग बाकीचे फोटो सगळे पाहिले जातात. त्यावेळेला रत्नाकर म्हणतो, विनू बाळा, हे बघ, हे दुसरे फोटो पण बघ. विनू म्हणतो, आपला फॅमिली फोटो नाही आहे का? याच्यावरती रत्नाकर म्हणतो, आहे की आपला फॅमिली फोटो, थांब मी तुला आपला फॅमिली फोटो दाखवतो असं म्हणत रत्नाकर विनूला फॅमिली फोटो काढून दाखवतो. विनू तो फोटो पाहतो आणि त्याच्यामध्ये आता विनूला तो फोटो हवा असतो. विनू म्हणतो, का आजोबा, मी हा फोटो हातात घेऊ का माझ्या? याच्यावरती रत्नाकर म्हणतो, हो ना बाळा, तुला हवे ना तर तू घे हा फोटो. मग विनूच्या डोक्यात काहीतरी युक्ती असते. रत्नाकर म्हणतो, बाळा, तुला हा फोटो का बरे हवे? विनू म्हणतो, आजोबा, मी सांगेन तुम्हाला, ते एक मोठं सरप्राईज आहे हां असं म्हणत विनू आता तो फोटो लपून छपून आपल्यासोबत घेऊन जातो. आणि त्या फोटोमुळेच आता सिंधू जिवंत आहे या सत्याचा रत्नपारख्यांना उलगडा होणार असतो. कारण ज्या वेळेला विनूच्या हातात तो फोटो सापडतो, विनू ताबडतोब आपल्या रूममध्ये जातो आणि रूममध्ये जाऊन आपल्याकडे असलेला सावीचा आणि सिंधूचा हे 2 फोटो घेतो आणि ते त्याच्यावरती चिपकवून एक मोठी फ्रेम तयार करतो. आणि ती मोठी फ्रेम करून तो सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असताना घेऊन येतो. विनूने आणलेली फ्रेम पाहून आता अन्वी ती फ्रेम हातात घेते, पण अन्वी ताबडतोब सिंधूला ओळखते. त्या फ्रेममध्ये आता मात्र विनूने एका कोपऱ्यामध्ये सगळ्यांच्या सोबत अन्वी आणि सावी यांचा फोटो राजश्रीच्या बाजूला ठेवलेला असतो आणि तो फोटो अन्वी ओळखते. अन्वी म्हणते, सिंधू मामी, सिंधू मामी. आता सिंधूचं नाव घेतल्यावरती राजश्री नेहमीप्रमाणे चिडते, मधू चिडते आणि त्याच वेळेला राजश्री म्हणते, तुला किती वेळा सांगितलं अन्वी, सिंधूचं नाव या घरात घ्यायचं नाही म्हणून? तुला सांगितलेलं समजत नाही का? सिंधूचं नाव या घरात घेणं नाही तयार, कुणी हे आवडत नाही ना, तू का हे वागते आहेस असं म्हणत राजश्री चिडते. त्यावेळेला राघवसुद्धा पाहत बसतो आणि तेवढ्यात अन्वी मोठ्याने बोलते, मी नाव नाही घेत आहे, हे बघा इथे काय घडलंय ते, इकडे काय घडलंय बघा लवकर. या फोटोमध्ये विनूने सिंधू मामीचा फोटो लावलाय आणि एका मुलीचा. आता मात्र रिषभ पण तो फोटो पाहतो आणि विनू पण तो फोटो घेतो आणि म्हणतो, सिंधू मामी? कोण सिंधू मामी? या तर माझ्या डॉक्टर काकू आणि त्यांची मुलगी सावी आहे. आता हे सत्याचा उलगडा झाल्यावरती रत्नाकर म्हणतो, काय, ही तुझी डॉक्टर काकू आहे? म्हणजे सिंधू जिवंत आहे? सिंधू जिवंत आहे या सत्याचा उलगडा होताच रत्नपारखी हादरतात. अजूनही मधू आणि राघवचं लग्न झालेलं नसतं. मधूने गळ्यात जरी मंगळसूत्र घातलेलं असलं तरी लग्नाचे विधी अर्धवटच असतात आणि तेवढ्यातच रत्नपारख्यांना समजलेलं असतं
की सिंधू जिवंत आहे. आता तरी सिंधू जिवंत असताना हे अर्धवट झालेले लग्न पूर्णपणे मोडून सिंधूला राघवची पूर्ण साथ मिळणार का? रत्नपारखी या सगळ्यावरती काय निर्णय घेणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.